सरत्या वर्षात नाशिककरांच्या विकासाची झोळी रिकामीच असल्याचं पाहायला मिळतंय. पाहूया सविस्तर बातमी. नाशिक महानगरपालिकेत मागील 2.5 वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त हेच मुख्य प्रशासक आहेत. त्यामुळे या कालावधीत अनेक विकास कामांना खोळंबा तर झालाच, शिवाय महत्वाकांक्षी प्रकल्प देखील वर्षभरात लाल फितीत रखडले. लोकसभा, शिक्षक मतदारसंघ आणि विधानसभा निवडणूक या निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे महापालिकेत 6 महिने कामकाज देखील होऊ शकले नाही. त्यामुळे सरत्या वर्षात विकासाच्या बाबतीत नाशिककरांची झोळी रीतीच राहिली. आयुक्त व राजकीय अनास्थेमुळे शासन स्तरावर 3 वर्षांपासून मागे पडलेली नोकर भरती देखील रेंगाळली आहे. लॉजिस्टिक पार्क, नियो मेट्रो सारखे महत्वाचे प्रकल्प केवळ स्वप्नवतच राहतात की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.